सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। पानवेलींचा विळखा वाढल्यानं दसक-पंचक परिसरात डासांचा मोठा प्रादुर्भाव वाढलाय। रात्रीच्या वेळी डासांच्या झुंडीच्या झुंडी परिसरात थैमान घालतायत। बाहेर तर सोडा, आता इथल्या रहिवाशांना घरात बसणं देखील मुश्किल झालंय। एकीकडे आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका कोट्यावधी रुपये खर्च करून शहराचं सुशोभीकरण करते, शहरभर रस्ते खोदून ठेवलेत, तर दुसरीकडे मात्र नाशिक शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या गोदावरीच्या स्वच्छतेकडेच पुरतं दुर्लक्ष करतानाच दिसतंय। सध्या नाशिक शहरातील गोदावरीच्या पात्रात पानवेलींच्या विळख्यानं नदी पात्रच दिसेनासं झालंय। परिणामी शहरात डासांचा मोठा प्रादुर्भाव वाढलाय। नाशिक महानगरपालिकेचं शेवटचं टोक असलेल्या दसक-पंचक परिसराकडे तर मनपाची पूर्णपणे डोळे झाक झाल्याचं चित्र आहे। नदीत सर्रासपणे गटारीचं पाणी सोडलेलं दिसून येतंय। पाणी पातळी घटल्यानं पाणी स्थिरावून परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। त्यातल्या त्यात पानवेलींनी संपूर्ण पात्रच व्यापल्यानं डास तसंच किड्यांचं प्रमाणही वाढलंय। त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। आता सध्या आपल्या परिसरामध्ये डासाचं प्रमाण जास्त झालेलं आहे, तर शक्यतो आता नगरपालिकेने शासनाने इकडे जरा लक्ष द्यावे। आता सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आणि इकडं डासाचं एवढं हे झाले तर घरातसुद्धा बसता येत नाही, बाहेरसुद्धा बसता येत नाही गरमीमुळे। तर कृपा करून शासनाला हीच विनंती आहे की इकडं लक्ष घालावं आणि साधारणतः जेणेकरून जे लोकांना जे आता ही परिस्थिती पाहावं लागते, सगळीकडे नाशिकमध्ये खड्डे पण करून ठेवले एवढे दुनियाभरचे। मी जेल रोडून बोलतोय, पंचक गावातून। नाशिकचं महानगरपालिकेचं शेवटचं आपलं स्टॉक आहे। तर इथं ते नदीला इतके पानवेली आलेले आहेत की त्या पानवेलीमुळं इतके मच्छर डास झालेले आहेत का रात्रीच्या घरात बी बसता येत नाही, बाहेरही बसता येत नाही। तर महानगरपालिकेने थोडं लक्ष घालावं। एवढं निधी आलेलं आहे, सिंहस्थाचं कामं चालू आहे नाशिकमध्ये, पण पंचक गावाकडे कोणाचं लक्षच नाही आहे, एवढं बोलतो मी। आणि रात्रीच्या वेळेस इतके मच्छर येतात ना का असं जुळफा येतो आणि इतके चावतात। आणि जर काही आजारपण झाला वगैरे, काही डेंग्यू वगैरे झाला तर त्याला जबाबदार कोण आहे? महानगरपालिकेने लक्ष घालावा ते पंचक गावाकडं। आणि गटारीचं पाणी बी इतकं सोडलेलं आहे, त्याच्यामुळं मच्छर आणि डास खूप हिशोबाच्या बाहेर झालेले आहेत, बसताच येत नाही। रात्रीच्या घरात बसणे तर सोडाच, पण बाहेर निघणं देखील मुश्किल झालंय। डासांमुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचं प्रमाण वाढण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। नदीपात्रातील पानवेली काढून गोदापात्र स्वच्छ करावं, तसंच या भागात नियमित औषध फवारणी व्हावी अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे। मलेरिया कशामुळे होतं तर आपली जी गोदावरी नदी आहे त्या नदीमध्ये पानवेली खूप साचलेली, पानवेली साचल्यामुळे डासांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। त्या डासांच्या प्रमाणामुळे डेंग्यू डासाची पण उत्पत्ती जास्त प्रमाणात झालेली आहे। जिथे स्वच्छ पाणी आहे तिथं डेंग्यूचे डास तयार होतात आणि ते डेंग्यूच्या डासांमुळे डेंग्यूचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे आणि मलेरियाचं पण प्रमाण वाढलेलं आहे। तर काही करून ते जी पानवेली नदीवर वाढलेली आहे तर ती काढण्यात यावी। त्यामुळे लहान मुलांना पण त्या डासांपासनं नाही, त्या पानवेली जे डास तयार होतात त्याच्यापासनं आजारी पडताय बुवा असं। प्रशासनाकडे काय मागणी? मग प्रशासनाने पण लक्ष दिलं पाहिजे का जे नदीमध्ये जी पानवेली वाढलेली ती पानवेली काढायची। त्यांनी मनपाच्या जे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना सांगितलं पाहिजे का जी पानवेली वाढली ती पानवेली काढण्यात यावी असं। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक।